नमस्कार, प्रियंकाज फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी घेऊन आली आहे व्हेज सँडविचची रेसिपी। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे। कमीत कमी साहित्य वापरून एकदम चविष्ट असे व्हेज सँडविच आज आपण बनवणार आहोत। चला तर मग थोडासाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला। त्यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून मी इथे तेल घेतलेले आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून व्यवस्थित तडका घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये 1 चम्मच बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे। हिरवी मिरची व्यवस्थित फ्राय झाल्यावर त्यामध्ये 1 वाटी बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला इथे जास्त फ्राय करायचा नाही आहे, फक्त कांद्याचा कडकपणा जाऊन कांदा मऊ होईपर्यंतच आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। आपण पाहू शकतो आपला कांदा आता व्यवस्थित मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, त्यासोबतच 1 चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच पास्ता मसाला घालायचा आहे। हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। हे मसाले आपल्याला लो फ्लेमवर 1 मिनिट तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा दूर होतो आणि सँडविचला त्याचा छान फ्लेवर येतो। मसाले तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बॉईल करून स्मॅश केलेले पोटॅटोज घ्यायचे आहेत। मी इथे 3 मध्यम आकाराचे पोटॅटोज घेतलेले आहेत। यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ आणि त्यासोबतच 1 चम्मच चाट मसाला घालून हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर एका स्मॅशरच्या मदतीने आपल्याला हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। स्मॅश करून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। हलवून झाल्यानंतर यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपली सँडविचची स्टफिंग तयार आहे। सँडविचला लागणारी स्टफिंग तर तयार झाली। आता आपण त्यासाठी लागणारे ब्रेड तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे सँडविच ब्रेड घेतलेले आहेत। त्या ब्रेडला आपल्याला टोमॅटो सॉस सगळीकडे एका साईडने पसरवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या ब्रेडला आपल्याला मेयोनीज लावून घ्यायचा आहे। आपले दोन्ही ब्रेड सॉस आणि मेयोनीज लावून तयार आहेत। आता आपल्याला टोमॅटोचे आणि कांद्याचे बारीक बारीक राऊंड शेपमध्ये कापून घ्यायचे आहेत। दोन्हीपैकी कोणत्याही एका ब्रेडवर आपल्याला आपण तयार केलेली पोटॅटोची स्टफिंग लावायची आहे। पोटॅटोच्या स्टफिंगची लेयर आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त ठेवायची आहे। ही लेयर आपल्याला व्यवस्थित ब्रेडवर सगळीकडून इव्हनली स्प्रेड करून घ्यायची आहे। त्यानंतर त्यावर कांद्याचे राऊंड शेपमध्ये कट केलेले काप आणि टोमॅटोचे काप ठेवायचे आहेत आणि यानंतर त्यावर दुसरा ब्रेड ठेवायचा आहे। यानंतर आपल्याला ब्रेडला बटरची थिन लेयर इव्हनली सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडनेही आपल्याला बटर व्यवस्थित इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आहे। आपलं सँडविच आता एकदम तयार आहे। आता आपण याला फ्राय करून घेऊया। सँडविचला फ्राय करण्यासाठी मी इथे ग्रिल पॅन घेतलेला आहे। तुमच्याकडे जर ग्रीन पॅन अवेलेबल नसेल तर तुम्ही कोणताही नॉनस्टिक पॅन यूज करू शकता। यावर आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे। पॅन गरम झाल्यावर त्यावर आपल्याला सँडविच ठेवायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे। चारी बाजूने आपला ब्रेड व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। एका साईडने ब्रेड फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या साईडनेही आपल्याला ब्रेड व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। आपण पाहू शकतो आपला ब्रेड व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे आणि मस्त त्याच्यावर लेयर्सही पडलेले आहेत। दुसऱ्या साईडने पूर्ण फ्राय व्हायच्या आधी आपल्याला त्यावर चीज घालायचं आहे। चीज घालून सँडविच आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। चीज आपल्याला व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि सँडविच आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, कुठेही कच्चं राहता कामा नये। 1-2 वेळेस खालून वरून दोन्ही साईडने आपल्याला सँडविच फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे सँडविच व्यवस्थित फ्राय होतं आणि व्यवस्थित खुसखुसही होतं आणि आपलं मस्त व्हेज चीज सँडविच तयार आहे। आपण याला सॉससोबत किंवा मेयोनीजसोबतही सर्व करू शकतो आणि हे सँडविच आपल्याला गरमागरमच सर्व करायचं आहे।
आहे की नाही सोपी रेसिपी? रेसिपी आवडली असल्यास करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ते. थँक्यू.